श्री परमात्मने नमहा. ओम श्री सद्गुरुवे नमहा. आपल्या अद्वैत ज्ञान परंपरेच्या स्तवनापासून सुरुवात करूया. मी म्हणतो माझ्या मागे तुम्ही म्हणा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्जभास्करं वन्दे समाधिनिलयं मुनिं. मृगस्थली पुण्या बालनेपालमण्डले यत्र गोरक्षनाथेन मेघमाला असीन कृता. स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. नमामि जगद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परमानंदं ईशं आनंदी वल्लभं. तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता हृदय हे आपुले चौफाळुनी यावले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषी अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे. मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी का चिंतामणी झाली हाती. सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती. ज्ञानदेव म्हणे मनोनी जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी ये घडती समुद्रावगाहनी. ना तरी अमृत रसास्वादनी रस सकळ तैसा पुढती तोची. मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची. पुरविता तो सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. बाप रखमा देवी वरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झालो पूर्ण काम. रामकृष्ण गोविंदा गोपाळा रे तू माय माऊली जिव्हीचा जिव्हाळा रे. तुझी येणी नामे सकळ सिंधेह विठला. बाप रखमा देवी वरा श्री विठ्ठला. बाप रखमा देवी वरा श्री विठ्ठला.
भाव रखना देवी वरा श्री विठ्ठला. आजच्या या प्रसन्न सायंकाळी या चिंतन वर्गामध्ये तुम्हा सर्व ज्ञानेश्वरी आणि गीतेच्या साधकांचे मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज ते वायफाय नसल्यामुळे आपलं लाईव्ह जरी नसलं तर त्याचं रेकॉर्डिंग आपण करतो, ते नंतर आपण पाठवू. तर आपल्याशी जी मंडळी महाराष्ट्रभरातून किंवा सर्वच ठिकाणाहून या ज्ञान चिंतनाशी जुळलेली आहे त्या सर्वांना सुद्धा मी मनापासून वंदन करतो. आणि जीवनदर्शी गीता चिंतन या आपल्या मागच्या वेळेसपासून सुरू झालेल्या चिंतन वर्गाची आजची आपली प्रस्तावनेची दुसरी चिंतन सेवा आहे. या सेवेमध्ये आपल्याला स्वामी रामसुखदास यांनी गीतेच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा उहापोह पाहायचा, म्हणजे पुढे चालून आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या पद्धतीने जातील. तुम्हा सर्व ज्ञानी साधकांचं मी या ठिकाणी परत मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आपल्या या चिंतन वर्गाला आल्याबद्दल पुन्हा आम्ही आभारी मानतो. कारण काय की वातावरण जे आता आपण पाहतो त्याच्यामध्ये बरंचसं फ्लक्च्युएशन आहे आणि हा काळ जो आहे हा थोडासा आमच्या म्हणजे मेडिकल साहित्य दृष्टिकोनातून थोडा आजाराला पोषक असतो. मग त्यात तब्येत सांभाळून सगळे जण येतात, त्याकरता तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करणं आवश्यक आहे, कारण आपल्या वयाची सुद्धा एक त्याची गोष्ट असते. असो, रामसुखदास यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला आपल्या शास्त्रामध्ये एक गोष्ट अशी आहे की आधी शंकराचार्यांचा एक ग्रंथ आहे विवेक चूडामणी, त्याचे आपण चिंतन बऱ्याच वेळा केलेलं आहे. त्याला प्रकरण ग्रंथ म्हणतात. प्रकरण ग्रंथ म्हणजे जसं मॅथमॅटिक्समध्ये आपला जो लॉग टेबल होता की नाही, मग त्याच्यामध्ये सूत्र असायची, त्या सूत्रातून गणित सोडवायला सोपं जायचं. तसा विवेक चूडामणी हा प्रकरण ग्रंथ आहे, तो लॉग टेबल आहे शास्त्र समजून घ्यायचं. आणि माझ्या गेल्या या 2-2.5 महिन्याच्या चिंतनामध्ये या रामसुखदासांची जी साधक संजीवनी आहे याचं सूत्र आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर प्रकरण ग्रंथाच्या हिशोबाने ह्या प्रस्तावना आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. आणि त्या प्रस्तावनेच्या दृष्टिकोनातून आपण एक पहिला भाग त्याच्यामध्ये पाहिला. तो पहिला भाग जो आहे त्यामध्ये पहिल्या प्रस्तावनेच्या भागामध्ये आपण पाहिलं की गीतेमध्ये समग्रता हा विषय आपण पाहिला. ते वायफाय चालू नाही, रेकॉर्डिंग चालू रे बा, वायफाय चालू नाही. गीतेमध्ये समग्रता हा भाग आपण पाहिला. म्हणजे गीतेमध्ये काय काय नेमकं, म्हणजे गीता त्याच्या पलीकडे आहे, पण त्यांनी एक थोडंसं त्याला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला की लोकांना समजण्याच्या दृष्टिकोनातून. मग जाता येता जेव्हा जेव्हा तत्वज्ञानाचा भाग येतो त्यावेळी एक शब्द येतो योग. जसं गीता म्हणजे आपण काय म्हणतो 3 कांड आहेत त्याच्यात, ज्ञान भक्ती कर्म. आणि मग त्याला आपण काय म्हणतो कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. मग हा योग शब्द नेमका काय, त्या योग शब्दाबद्दल अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी मांडणी केलेली. म्हणजे आपल्याला जर हा शब्द समजला तर त्या शब्दाचा अर्थ नेमका कोणत्या ठिकाणी कसा घ्यायचा हे आपल्या लक्षात येईल. तर योगाला गीतेमध्ये दुसरा एक अर्थ दिलेला त्यांनी की जी काही समता आहे, सारखेपणा आहे, सर्वत्र सारखेपणानं पाहण्याची दृष्टी आहे, त्याला सुद्धा योग म्हटलेलं आहे. आणि त्याचा एक श्लोक आहे समत्वम योग उच्यते. म्हणजे आपल्याला एक दृष्टी निर्माण झाली पाहिजे. किंवा आपण म्हणतो मी गीता वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो वगैरे वगैरे, पण मग त्यानं तुम्हाला अशी समानता जाणवते का की माझा इथला कार्यक्रम झाला की मी बाहेर गेल्याबरोबर तू तिकडं जा, हा इकडं जा, आणि असं जर तुम्ही डिस्क्रिमिनेशन करत असले तर मग त्या गीतेचा टाइमपास न करता हेच चालू द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात. म्हणजे आपल्याला प्राप्त काय झालं पाहिजे तर समत्व दृष्टी प्राप्त झाली पाहिजे अशा पद्धतीने सांगतात. आता हे सांगत असताना मग त्यांनी वेगवेगळ्या अंगाने त्याचं उहापोह केलेला आहे. योगाची आवश्यकता ते म्हणतात या समत्व योगाची ही मूलतः कर्मयोगात जास्त आहे. कर्मयोगामध्ये त्याचं कारण कर्म हे जडत्वापासून होतं. कर्म हा व्यवहाराचा मूळ दृष्टिकोन आहे. म्हणजे कर्माचे वेगवेगळे प्रकारचे नित्य नैमित्तिक हे प्रकार आपल्याला माहिती आहेत, परंतु त्यामध्ये साधारणतः सर्व प्रकारचे व्यवहार जे येतात ते व्यवहाराच्या दृष्टिकोनातून चालतात कर्माचे. आणि म्हणून कर्म हे जडत्वाकडे घेऊन जाणारं असतं. त्याचबरोबर कर्म बंधनातही पाडतं. बंधनात कसं वाढतं की काल इतके पेशंट पाहिले, इतके पैसे मिळाले, मग आज जरा जास्त मिळायला पाहिजे. मग त्याला माणसाची भूमिका जी ती खालीवर चालत राहते. म्हणजे असं ते बंधनात टाकतं.
आणि एक सिद्धांत आहे, त्याच कर्माला गीता पुढे तत्वज्ञानाच्या अंगानं तुम्हाला मला समजवता त्याच कर्माला निष्कामतेकडे घेऊन जाते. आणि निष्कामतेकडे घेऊन जात असताना तेच कर्म तुम्ही ज्या बंधनात अटकलेले आहेत त्या बंधनात सोडू. हा त्यांना सूत्राचा भाग आहे महत्वाचा. म्हणजे आपण साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं. म्हणून कर्म जे आहे ते बंधनात अडकवत असलं, ते जडत्वाशी जुळलेलं असलं तरी कर्मातूनच अनन्यपणे आपण निष्कामतेकडे जाऊन आपण ती सोडणूक करून घेऊ शकतो. आपली आपण करावी सोडणूक. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश, हे त्यातले सगळे हे आहेत. आता ज्ञान आणि भक्ती जे आहे हे दोन जे अंग आहेत दुसरे योगाचेच, त्याच्यामध्ये हा प्रकार नाही तुमचा. ते जडत्वातही नसतं आणि ते मूलतः बंधनात अडकवत नाही. बंधनात ते वेगळ्या पद्धतीने अडकवू शकतं. ज्ञानाच्या सोबतीने जर अहंकार आला तर, बरोबर आहे. आणि भक्ती जी आहे ती एकारलेपणाने येताना जर दुसऱ्याची निंदा करणार झाली तर त्याला सांप्रदायिकता म्हणतात. म्हणजे हा त्यातला फरक लक्षात घ्यायचा बरं का. आता याच्यामध्ये पुन्हा व्यक्ती सापेक्षता दोन्हीमध्ये, कारण ती बाह्यकारी दिसणारी गोष्ट आहे व्यवहारामधली कर्माची, म्हणून कर्माचं मूल्यमापन करता येतं, कर्माचं मोजमाप करता येऊ शकतं. तसं ज्ञानाचं आणि भक्तीचं करता येत नाही. ज्ञानाचं मोजमाप काही प्रमाणात आपण परीक्षेच्या माध्यमातून करतो, अमुक पर्सेंट. ते सुद्धा कसं असतं किती असतं याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आली, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण जास्त भाष्य करू नये. पण ज्ञानाचं आणि भक्तीचं मोजमाप करता येत नाही, त्याची व्याप्ती किती आवश्यक आहे. पुन्हा कर्माचं एक आणखीन वेगळं लक्षण असं आहे की कर्म हे वर्ण सापेक्ष असतं. कर्म हे वर्ण सापेक्ष असतं. म्हणजे लढाईच्या दृष्टिकोनातून क्षत्रिय व्यक्ती जितका त्वेषाने भिडेल तितके बाकीचे वर्ण भेटणार नाही. अर्थात त्याला जर तशी तालीम मिळाली, तशा प्रकारची हे जर मिळालं तर भेटेल. पहिले बाजीरावाचं उदाहरण आहे बरं का. म्हणजे असं, पण तरी कर्म हे वर्ण सापेक्ष असतं. दुसरी गोष्ट कौशल्य सापेक्ष असतं. कौशल्य सापेक्ष सुद्धा असते. साधी गोष्ट आहे, तुम्ही आताच घरी गेल्यानंतर पुढे करून पहा, घरी बाईंनी केलेली पोळी आणि तुम्ही करून पहा, कौशल्य सापेक्ष होता लक्षात येईल तुमच्या. आणि व्यक्ती सापेक्ष सुद्धा असते. जो व्यक्ती जितका त्याच्यामध्ये रुळतो तितका तो त्याच्यात कौशल्य प्राप्त करतो. योग कर्मसु कौशल्य. याचं उदाहरण आपल्याकडे जर पाहायचं असेल तर आपल्याकडे जितके लोक राजस्थानी कारागिरी हे करणारे आपले लोक करतात, करत नाही असला भाग नाही. परंतु हा फरक आहे कर्मातला. आणि ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये ही सापेक्षता नाही. चोखामेळा घ्या, जनाबाई घ्या किंवा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, हा मुद्दा लक्षात आला तुमच्या. मूळ कर्माचा आणि भक्ती ज्ञानाचा तो फरक आहे. त्या भक्ती ज्ञानाची व्याप्ती तुम्हाला मला मोजता येत नाही. मग आता ज्याची आपल्याला व्याप्ती खोली किंवा त्याची इंटेन्सिटी मोजता येत नाही, ती प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या सापेक्षतेनं त्याचा विकास करू शकतं, उन्नयन करू शकतं आणि त्या दृष्टिकोनातून तो ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो, परमात्मा तत्वाची असं म्हणा. कारण ही गोष्ट आपल्याला पुढे थोड्याशा लार्ज स्केलवर पाहिजे. पण मग कर्माच्या बाबतीत आपण काय काय करू शकतो हे आपण पाहणं आवश्यक आहे. आणि कर्म आणि योग याचा एक संबंध आपल्याला पाहायचा आहे. कर्म योगामध्ये कर्म हा विभाग जो आहे त्यातला पूर्वार्धामध्ये येतो आणि योग विभाग जो आहे तो उत्तरार्धामध्ये येतो. म्हणजे शब्द जरी आपल्याला जुळलेला दिसत असला तरी त्याचा खरा अर्थ असा आहे, योग म्हणजे जुळणे. पण योगासाठी पहिले संयोग आला पाहिजे. जिथं संयोग येतो तिथे अनन्यपणे वियोग येतो, बरोबर आहे. मग तुमचा संयोग झालेली वस्तू, तुमचा संयोग झालेली व्यक्ती, तुमचा संयोग झालेली परिस्थिती, तुम्ही संयोग झालेली अवस्था, ही वियोगात न जाता योगाकडे जाऊ शकते कशी हे आपल्याला पाहायचं. रामसुद्धा सांगतात त्या बाबतीत कसं त्याचं त्यांनी डिस्क्रिमिनेशन केलेलं पूर्ण. तर कर्माचा जो पूर्वार्ध विभाग आहे तो कर्तव्य परायणतेमध्ये आहे. त्याला ज्ञानेश्वरीच्या गीतेच्या भाषेमध्ये लोकसंग्रह म्हणतात. लोकसंग्रह तो कसा, मी मागे सांगितलं तुम्हाला की ॲडव्होकेट मुरलीधर आमटे नावाचा व्यक्ती असं काही कर्तृत्व करत गेलं की लोक तिथे पाहायला लागले जाऊन. आपल्या या भागामध्ये तुम्हाला
जर नुसते मातीचे भांडे घ्यायचे असले आपण तो राजूरला चला, लक्षात तुमच्या. म्हणजे त्याच्यामध्ये कर्तव्यपरायण असतं. त्या ठिकाणी ती मंडळी जी असते ती कर्मामध्ये अतिशय कुशल असते. म्हणून आपण पैठणी घ्यायची कुठे झाला, येवल्याला चला, लगेच नावाला पटकन. सोन्याचं आता जळगावचं मोल्ड समजा, फडक्या सांगायचं, बाकी ठिकाणी पैठणी होत नाही का, नाव तर पैठणचं आहे. पण कर्तव्य परायणता जी त्या ठिकाणी असते, म्हणजे कर्मामध्ये तुम्हाला ती गोष्ट अतिशय वेगळ्या पद्धतीने करतात. कर्तव्य शब्दावर लक्ष ठेवणं आवश्यक बरं का. योगामध्ये मात्र वेगळा प्रकार असतो. म्हणजे कर्म केल्यानंतर संयोग झाला कर्माशी, वियोग होणे म्हणून तुम्ही कर्तव्य परायण असले तरी योग होईल, नाही तर वियोग होऊन जाईल. लक्षात घ्या. कर्मामध्ये समजा मी डोळ्याचा डॉक्टर आहे, मी सातत्याने ते काम करून राहिलो, म्हणजे मी त्याच्या संयोगात आहे, पण मी 2-4 वर्ष कामच नाही केलं तर आय विल लूज माय फाईननेस, जर कशाला वियोग जाईल तिकडं. म्हणजे कर्मामध्ये सातत्यानं तुमचं शार्पनेस राहण्याकरता, तुम्हाला कौशल्य प्राप्त होण्याकरता ते सातत्याने करावं, त्याला कर्तव्य परायण म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपल्याला सामान्य माणसाला फार आवश्यक आहे, कारण ते तसं करत असतानाच मग तुम्ही कसं होता माहितीये का, की आपण असे सुपरफ्लाईन होत जातो. त्याचं साधं उदाहरण म्हणजे तुम्ही फोर व्हील गाडी जर शिकत असले तर पहिल्यांदा इकडे दाबू तिकडे दाबू कुठेतरी भिडून टाकतो आपण, आणि नंतर मग तुम्हाला माहिती का ती तिची चालू, आपली फोन घेणं चालू, गाणे ऐकणं चालू, आणि त्यामुळे थोडंसं खायला काही वेळेस गाडी चालता चालता, म्हणजे ते सगळेच काम करतो आपण. ते कौशल्य झालं प्राप्त. म्हणजे त्या ठिकाणी तुमचा योग तो पूर्णपणे आलेला आहे. पण संयोग होण्याच्या आधी वियोग सुद्धा होऊ शकतो इफ यू लूज द कन्सिस्टन्सी इन दॅट वर्क. ठीक आहे. मग आता हा योग विभाग जो आहे तो उत्तरार्धात आहे. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी लागतात, त्याच्यामध्ये स्वाधीनता लागते विथ दॅट वर्क. तिथे दुसरा एक शब्द दिला, निर्विकारता. निर्विकारता म्हणजे जी मंडळी तुमच्याशी संलग्नित झालेली त्या दृष्टिकोनातून, त्या बाबतीत तुम्ही निर्विकार पाहिजे. नंतर असंगता, म्हणजे तुम्ही तिथे चिटकली नाही पाहिजे मनातून. आणि सगळ्यात महत्वाची समता. योगाचा अर्थच तो आहे. मग आता हे कशा पद्धतीने सिद्ध होऊ शकतं, याचं रामसुखदास फार सुंदर पद्धतीने उदाहरण सांगतात. ते आपण शब्द समजून घेणं आवश्यक आहे. कारण काय माहितीये का, व्यवहारामध्ये या शब्दांचा अर्थ चुकीचा वापरला जातो. बा, संसारामध्ये जे एकाचं कर्तव्य असतं तो बाकी लोकांचा अधिकार असतो. हे वाक्य फार महत्वाचं आहे. हे वाक्य अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. म्हणून व्यक्तीचे कर्तव्य तो परिवाराचा, समाजाचा आणि त्याच्या स्वतःच्या संसाराचा अधिकार आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतो हा जबाबदार माणूस आहे घरातला, म्हणजे त्याचं कर्तव्य काय आहे, सगळ्यांना सांभाळणं आणि सगळ्याची त्याला रक्षा करावी म्हणून सगळ्याची त्याच्याकडून जी अपेक्षा आहे तो सगळ्यांचा अधिकार आहे. मुलाने बापाची फी भरलीच पाहिजे. मुलाची फी भरणे हे त्याचं कर्तव्यच असेल तर मुलाचा अधिकार आहे फीसाठी पैसे मागणे. लक्षात घ्या. आता तुम्हाला अधिकारी शब्दाचा अर्थ पाहायचा इथं. दुसरी गोष्ट, जसं वक्त्याचं कर्तव्य हा श्रोत्यांचा अधिकार आहे, म्हणून वक्त्यांना 2 गोष्टी पाळणं आवश्यक आहे. सांगतो, औचित्य म्हणजे उचितपणा आणि तारतम्य. ह्या 2 गोष्टी वक्त्याला महत्वाच्या असतात, कारण तो श्रोत्याचा अधिकार आहे. श्रोत्यांना ज्या उचित अवस्थेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या पाहिजे त्या सांगितल्या गेल्या पाहिजे. नाही तर मग तिथं सावडाच्या ठिकाणी भाषणामध्ये लग्नाचे वर्णन करसाल तुम्ही, ते चालत नाही. आणि लग्नात ते कसे आजारी होते, ते कशी परेशान झाली ते सांगत बसताल. औचित्य महत्वाचं आहे. अधिकाराची बाधा व्हायला नाही पाहिजे. हा त्यातला एक महत्वाचा वाक्य. म्हणजे एका व्यक्तीचं कर्तव्य हे इतर जणाचा अधिकार असतो. आता हा अधिकार जो आहे, वक्ता बोलून श्रोत्यांच्या अधिकाराचे रक्षण करतो आणि श्रोते ऐकून वक्त्याच्या अधिकाराचे रक्षण करतात. म्हणजे वक्त्याचं कर्तव्य बोलणे, श्रोत्यांचा तो ऐकण्याचा अधिकार आहे. आणि श्रोते ऐकण्याचं कर्तव्य पार पडतात तेव्हा वक्त्याचा अधिकार पूर्ण होतो. आता एक कोटेशन त्यात फार सुंदर दिलेलं त्यांनी, आणि तो आजच्या काळात लक्षात येईल पहा. दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण करणे हे यथायोग्य व्यक्तीचे कर्तव्य असते, म्हणून कर्तव्य बजावणारा अधिकारी असतो. दुसऱ्याच्या अधिकाराचं रक्षण करतो तो अधिकारी. रक्षण करणे हे त्याचं कर्तव्य, मग तो अधिकारी म्हणून नाही चालत. हे लक्षात घ्या. हा आपल्याकडे उलटा भाव होतो एकदम बरं का. दुसऱ्याच्या अधिकाराचं रक्षण करण्याचं कर्तव्य जो पार पाडतो तो अधिकारी, आणि म्हणून दुसऱ्याच्या अधिकाराचं रक्षण केल्याने मनुष्य हा ऋणमुक्त होतो आणि योगास पात्र होतो. मग आता या
कंटेस्टमध्ये आपण आता थोडंसं डेफिनेशन झाल्यानंतर आपण याचा आता अप्लाइड पार्ट पाहू. एक एक भूमिका असते आपल्या प्रत्येकाची. आपण आजोबाच्या भूमिकेमध्ये समजा आपल्या घरातलं नातू वगैरे तिसऱ्या चौथ्या वर्गात आहे, मग घरातले प्रत्येक व्यक्ती त्या त्या व्यवहारामध्ये ज्यावेळेस अडकलेले असतात त्यावेळेस जो आजोबाचा वेळ असतो तो नातवासाठी शाळेत पोहोचवणे आणणे, आम्हाला काहीच काम आहे का, आम्ही त्यासाठी उरलो का असं म्हणून चालणार नाही. समजलं का? त्या परिवाराचा तुमच्यावर अधिकार आहे आणि तिथं मदत करणे हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणजे तिथपासून आपण ती सूक्ष्मता पाहू शकतो आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही अप्लाय करत चला. म्हणजे याच्या पुढं तुमच्याशी कुठल्याही व्यक्तीनं कोणत्या गोष्टीची मागणी केली तर त्या व्यक्तीचा तुम्हाला तसा मागण्याचा अधिकार आहे का याची चाचपणी केल्यानंतर ते पूर्ण करण्याचं कर्तव्य आपलं आहे का हे सुद्धा आपल्या लक्षात जर आलं तर आपण त्या कर्तव्याचं रक्षण केल्यामुळं योगास पात्र होतो. त्या व्यक्तीशी आपला संयोगानंतर योगाचा भाग सुरू होतो. ही त्यातलं थोडक्यात आहे. दुसऱ्याचे अधिकार रक्षण करण्याचे तात्पर्य म्हणजे शरीर, पदार्थ, योग्यता आणि सामर्थ्य यांना आपले न समजता दुसऱ्याच्या सेवेत अर्पण करणे म्हणजेच कर्तव्य करणे होय. अतिशय वेगळ्या अंगानं तत्वज्ञान चाललं बरं काय. हे तत्वज्ञान नुसतं बैठकीत सांगायचं नाही, मोठेपणा घ्यायचं अजिबात नाही. हे तत्वज्ञान जे हे अप्लाइड आहे, हे वापरायचं आहे. म्हणजे नेमकं आपलं चुकतं काय. तुम्ही पहा प्रत्येक परिवारामध्ये कुठं ना कुठं काही ना काही कारणानं कन्फ्रंटेशन्स आहेत. प्रत्येक परिवारामध्ये काही ना काही कारणामुळे हे दावे दुरावे असे निर्माण झाले. त्याचं कारण जे आहे ना, ही गोष्ट लक्षात येते. त्याने 4 गोष्टी सांगितल्या महत्वाच्या: शरीर, पदार्थ, योग्यता आणि सामर्थ्य. आता आजोबाला समजा नीट चालता येत नाही आणि मग मुलांना म्हणलं ही गाडी घेऊन जा आणि त्या नातवाला पोहोचवा, म्हणजे धोक्यात कोणाला दोघे आले. म्हणजे तुमच्या गोष्ट लक्षात एका मिनिटात. पण आजोबांचं शरीर धडधाकट आहे, मी अशोराला पाहत असतो. आणि पदार्थ म्हणून त्या जो गाडी बी आहे आणि चालवायची योग्यता बी आहे. मग कर्तव्य काय आहे? लेकरू घ्यायचं, शाळेत सोडायचं, संधी त्याचं काम करत बसेल. हा अप्लाइड पार्ट आहे. आणि ते तसं करत राहिल्यानंतर ही आपली जी सेवा आहे ही सेवा म्हणू लागली. आता नाऊ इट हॅज टर्न इन टू द अदर वर्ड, सेवा, सर्व्हिस. आणि सेवा हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आधीचा शब्द लागत असतो विशेषण, निरपेक्ष, तर त्याची व्हॅल्यू राहते. आमच्या दवाखान्याच्या भाषेत फार कठीण आहे. रात्रंदिन आकस्मिक सेवा आणि रात्रीची फी डबल. जाणार घ्या बरं. आमची गोष्ट समोर, आम्ही कठीण लोक आहे. पण शास्त्र ते म्हणत नाही. म्हणजे आमचे हाल काय तर आम्हाला कोणी येऊन कॉलर का पकडतं आजकाल त्याच्यामुळे पकडतं. कारण आम्ही ते मूलभूत गोष्ट विसरलेलं आहे. कारण याचा आमचा काय संबंध आहे? तुम्ही येता, पैसे देता, आम्ही तुम्हाला कापतो, धरतो, पैसे घेतो, गाड्या घेतो, घोड्या घेतो, चालू देतो, सोडून द्या आपलं. पण मूलतः असं म्हणतात की शरीर, पदार्थ, त्यानंतर योग्यता आणि सामर्थ्य याचा वापर करून आपण कर्तव्य आपलं करत राहिला पाहिजे. मग आता त्या कन्क्लुजनला आपण येऊ. संसारामध्ये पदार्थ आणि व्यक्तीशी संयोग सातत्यानं होतो. आपण विचार करतो. आपण आता व्यवहाराच्या गोष्टी बोलून राहिलो, भक्ती आणि ज्ञानाकडे आपण गेलेलो नाही. आम्हाला सातत्यानं सकाळी उठल्यापासून 2 गोष्टी संबंध येतो: व्यक्ती किंवा पदार्थ. पदार्थ म्हणजे कसं आहे? दुसऱ्याची गाडी. वाय 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 आपली गाडी तीच करतो का आपण? आपली गाडी तर फार टापटीप असते बिलकुल. दुसऱ्याची कोणतीही वस्तू वापरताना आपण कशी वापरतो? पदार्थ आलेला आहे. पदार्थ आणि व्यक्तीचा आपला संयोग होतो. संयोगामध्ये प्रत्येक ठिकाणी कर्तव्य पालनाची आवश्यकता आहे अशी गीता सांगते. पदार्थाच्या संयोगानंतर त्याला ममता न लावता त्याचा सदुपयोग करणे, त्याला दुसऱ्याच्या सेवेत लावणे हे पहिलं कर्तव्य. संपर्क आल्यानंतर त्याच्यामुळे गाड्या उभे आणि बाकीचे वडीलधारी मंडळी उन्हात चालली बाहेर, हे बी चालत नाही बरं का. हा व्यक्तीचा सहयोग आल्यानंतर ममतेशिवाय सेवा देणे. आणि त्याला गाडीला सुख समाधान नाही लागत, पण माणसाला तुम्हाला काय करावं लागेल? समाधान. मी काल कुठेतरी एक मला वाटतं याच्यावर ऐकलं की पूर्वीच्या काळी काय आता सुद्धा म्हणजे माणुसकी न सोडलेले लोक जे आहेत तिच्यात थांबतो. सोडल्याबद्दल बोलत नाही. माणुसकी न सोडलेल्या लोकांमध्ये कसं आहे, कोणी व्यक्ती आला, पाहुणा, अतिथी म्हणजे तारीखीनं घेता आलेला,
तर त्याची विचारपूस करणे, बसायला देणे, पाणी पाजणे ह्या गोष्टी होतात ना. पण त्यात फॉर्मॅलिटी झाली, मग तुम्ही त्यावेळेस अवेलेबल आहे का, मग आम्ही यावं का असं विचारून घरचे लोक जवळचे, तेव्हा मी तेव्हा नाहीच. तर हा जो माणुसकी सोडण्याचा प्रकार सुरू झाला का नाही, त्याच्यासाठी ही गोष्ट महत्वाची कोणती, की व्यक्तीशी सहयोग आल्यानंतर, त्यांना जवळची म्हटलं, व्यक्तीशी सहयोग आल्यानंतर ममतेशिवाय, स्नेहाचे बंधन वेगळे, ममतेशिवाय त्याची सेवा करणे आणि सुख, समाधान आणि आनंद देणे, प्रदान करण्याचा प्रयत्न करणे हे कर्तव्य आहे. हे जर केलं म्हणजे पदार्थाचा योग्य सेवेमध्ये सदुपयोग केला आणि व्यक्तीला आनंद किंवा अशा प्रकारचं समाधान प्रदान करण्याचा प्रयत्न जर केला, तर तो संयोग जो आहे तो योगामध्ये स्थित्यंतरित होतो. मग तो स्थित्यंतरित होतो. मग आमचा काही ओळख नव्हती, पण आम्ही तिथे गेलो, अहो त्या बाईनं खूप स्वागत केलं. ते बुवा काही घरी नव्हते, पण बाईने बसवलं, पंखा लावला, पाणी पाजलं, चहा घ्या म्हटलं, चहा पिला आणि मग आम्हाला ते घराचा रस्ता दाखवला. आमचे पाहुणे दुसरीकडे राहत होते आणि ते नेहमीसारखे ग्रुप लावून गेले होते नंतर जावा. पण ते लक्षात काय राहील, हे राहील, त्याला योग म्हणतात. हा योगाचा प्रकार असतो. आणि हा योगाचा प्रकार तुम्हाला सांगतो मी, सातत्याने तुम्ही आता तुमचे फेसबुक किंवा आपले हे कंटेंट उघडा, कॉन्टॅक्ट जे असतात ते, तर तुम्हाला असे बरेच लोक सापडतील ज्याचा तुमचा काही संबंध नसताना कुठेतरी तुमचा त्याचे संबंध आल्यानंतर तुम्ही दिलेलं प्रेम जे आहे की नाही ते त्याच्या कामी येतं. आणि त्याच्यामुळे तो आवर्जून विचारतो, ही गोष्ट महत्वाची त्याच्यात. तर संयोगाचा अशा प्रकारे योग होऊ शकतो, अदरवाईज झालेल्या संयोगाचा वियोग होतो. आणि मग योगाच्या म्हणजे वियोगाच्या ऐवजी जर योग जर झाला, तर योग प्राप्तीनंतर काय आठवतं माहिती आहे का, मनुष्यातील राग, द्वेष, काम, क्रोध इत्यादी विकारातून मुक्त होतात. आणि ते मुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीला ते जे सुरुवातीला सांगितलं ती स्वाधीनता, निर्विकारता, असंगता आणि समत्व प्राप्त होतं. म्हणजे योग नुसता ज्ञानयोग, भक्तियोग वगैरे आपण जे म्हणतो तसं नाही. आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी आपण आता या अंगाने जर पाहत गेलं, अधिकार, कर्तव्य, त्याच्याशी ममता न होते. ममताच्या बाबतीत गीतेमध्ये सगळ्या ठिकाणी येणार आपल्याला. आपण ममतेमध्ये अटकल्यानंतर त्या दिवशी अनंतराम जो श्लोक हे सांगितले ते ओवे द्या, जैसे भ्रमर वेदी कोडे बलतैसे काष्ट कोरडे, परी कलिके माझे का सापडे कोवळिया, तेन उत्तीर्ण प्राणे परी ते कमलदल चिरुनेने, तैसा कठीण कोवळेपणे स्नेह देखा. ही अडचण आहे. मग जवळचा माणूस जर काही वाईट कार्यक्रम करेल तर त्या माणसाला त्याच्याशी काहीच करता येत नाही. किंवा जवळचे माणसं जे आहेत ना, ते बऱ्याच गोष्टी प्रकरणामध्ये अडचणीत आणतात. हे आपण पाहिलं चांगल्या चांगल्या माणसाला. म्हणून ही गोष्ट पाहणं आवश्यक असते. म्हणून ममता न लावणे हा शब्द आलेला आहे. नाही तर प्रेम तर प्रत्येकाजवळ आहे, पण ममता का लावायची, म्हणजे तिथं अटकायचं नाही थोडक्यात. आता दुसरा टप्पा एकदम महत्वाचा घेतलेला आहे. ही मानवी जीवनामध्ये, संसारामध्ये जी एक उपभोग घेण्याची वृत्ती असते, ती मूलतः सहज प्रवृत्ती आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला काय काय वाटत असतं त्याबद्दल रामसुखदासजी सांगतात. मी नेहमी निरामय पद्धतीने जिवंत असावं. नुसतं जिवंत असावं काय, मग पडेल मी 3-4 महिन्यापासून बाजेवर, मग तिथं आता जगल्यापेक्षा मेलेल पुरला असं म्हणतो आपण. मी नेहमी निरामय पद्धतीने जिवंत असावा, मला सर्व गोष्टीची माहिती असावी. आपण मोबाईल पाहतो, आपण टीव्ही पाहतो, आपण न्यूजपेपर वाचतो, आपण अनेक ग्रंथ वाचतो. हे सगळे कशा करता, मला माहीत असावं व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड, मी सगळं जाणावं. आणि या सगळ्याची गोष्ट काय असते माहिती आहे का, मी दुःखापासून मुक्त होऊन सुखी असावं. आपली सामान्य माणसाची व्यवहारातली आवश्यकता काय, आपली काय माहिती आहे का, प्रवृत्ती काय, सुखापर्यंत आहे, आनंद समाधानात नाही. हे लक्षात घ्या. या सर्व संयोग वियोग होण्याच्या इच्छा आहे. मी निरामय किती राहायचं म्हणलं तरी मी आजारी पडू शकतो. सगळं चांगलं होतं, पण काय तिथं पाणी पिलं, बसला जायचा, आणि त्या दिवशी प्रवास झालो, लागल्या शिंका यायला, म्हणजे हे सुरू होतं. म्हणजे जी माझी इच्छा असते त्याचा वियोग होतो. बरं का, संयोग वियोग असणाऱ्या वस्तू नेहमीच आपल्यापेक्षा वेगळ्या असतात. इथपर्यंत हा टप्पा लक्षात आला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात म्हणजे ते आपल्याजवळ नाही, आपण त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपल्याशी त्याचा संयोग झाला. पण प्राप्त केलेली वस्तू, योगक्षेम शब्द आहे गीतेमध्ये. योग म्हणजे प्राप्त करणे, अप्राप्त गोष्ट प्राप्त करणे, योग तिथं आलेला आहे. आणि क्षेम म्हणजे त्याचा सांभाळ करणे. भगवंत आपल्याला एका ठिकाणी सांगतात, योगक्षेम
वहामहम्य, तुझं योग म्हणजे तुला जे नाही ते प्राप्त करून देणे, नुसतं देणेच नाही, ते सांभाळणे. ते आपण 5 वर्षाच्या होणाऱ्या आमदाराचे तरफड्याचे पाहतो सगळे. हे कसे करता असतात? योग क्षमा करता असतात. तरफाडा करून मिळालेलं पद जे ते क्षेम राहणे त्याच्याकरता असतं ते सगळं. ते आता तुम्ही सगळ्याच हे ते टाकू शकता योजना, सरकारी योजना. मग आपल्याजवळ आलेली वस्तू आपण जी अपेक्षा ठेवतो ती आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्याजवळ टिकत नाही, हा त्यातला अनन्य भाग आहे. याचा अर्थ ती बाह्यातकारी असलेली वस्तू, आपल्याला जी इच्छा आहे ती आपल्याजवळ नाही, ती प्राप्त झाल्यानंतर सातत्यानं टिकत नाही. म्हणजे तिचा आपल्याशी वियोग आहे, संयोग झाला पण पुन्हा वियोग होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण एक बेसिक वस्तू अशी आहे, त्याला तत्वज्ञानामध्ये सद्वस्तू म्हणतात. गीता, ज्ञानेश्वरी या धर्मग्रंथामध्ये किंवा शास्त्रग्रंथामध्ये त्याला परमात्मा म्हणतात. आणि त्याचा तुमच्याजवळ असलेला जो भाग आहे त्याला आत्मा म्हणतात. म्हणजे अनन्यपणे तुमच्या माझ्याजवळ एक वस्तू निश्चितपणे चैतन्याच्या स्वरूपामध्ये, त्याला आत्मा आपण म्हणतो, ते परमात्म्याचं अस्तित्व आहे. वी आर नॉट लाईक इलेक्ट्रिक व्हेकल्स ऑर टॉईज, जे सेल टाकल्यानंतर किंवा चार्ज केल्यानंतर किंवा डिझेल टाकल्यानंतर चालतात, न सद बंद पडतात. तसं नाही. जन्म झाल्यापासून तुमच्या आमच्यामध्ये काहीतरी एक चेतना शक्ती जी चालते, ती चेतना शक्ती म्हणजे त्या ईश्वराच्या, परमात्म्याच्या अस्तित्वाचा सगळ्यात मोठा दाखला आहे. आणि ते तुमच्यामध्ये आहे. पण त्याच्या प्राप्तीची अपेक्षा हा व्यक्ती जो आहे सुखी व्हावं म्हणतो, निरामय राहावं म्हणतो, सगळं जाणावं म्हणतो. पण हे जाणणं जे आहे ते कोणतं आहे? बाह्यातकारी जाणणं. म्हणून बाह्यातकारी जाणण्याची गोष्ट जी आहे ती तुम्ही आम्ही किती जाणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा वियोग होऊ शकतो. परंतु तुम्हाला मला आतमध्ये असलेला परमात्मा जो आहे तो आहे. फक्त त्याच्यावर जे तुमच्या जन्मोजन्मीच्या केलेल्या कर्माचं जे संचित आहे, त्या संचिताचा वासना पुंजा जो आहे त्याच्या भोवती गुंडाळलेला असतो. आणि त्याच्यामध्ये तुमचा तो आत्मा जो आहे तुमच्यासोबत शुद्ध स्वरूपात असून सुद्धा त्याच्यामध्ये बाहेरचा कस मिळाल्यामुळे निकृष्ट होऊन तो सुखदुःख तुमच्यासोबत भोगत असतो. तो आत्मा त्याचं शुद्ध स्वरूप जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तुमचं रिले स्टेशन ते सुरू होऊ शकत नाही. हा गीतेचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आहे. म्हणून परमात्म्याचा कायमचा योग आहे आणि संसाराच्या सगळ्या गोष्टीचा वियोग आहे. हे तत्व गीतेमध्ये सातत्याने सांगितलेलं आहे. हे तत्व सांगत असताना तुम्हाला एक गीतेवर किंवा ज्ञानेश्वरीचा मोठा आक्षेप आहे, तो लक्षात ठेवणं आवश्यक आहे. गीतेवर किंवा ज्ञानेश्वरीवर एक मोठा आक्षेप आहे की तुम्हाला म्हणजे संसारात असून जे आहे ना ते तुम्हाला संन्यस्त म्हणा की अशा प्रकारच्या विरागी अवस्थेकडे घेऊन जातं, वैराग्याकडे घेऊन जातं. ते साफ चुकीचं आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक. हा भाग तुम्हाला सांगत असताना गीता किंवा ज्ञानेश्वरी सांगते ते तुमचं कर्म जे ते कसं तुम्ही निष्काम करू शकता याकरता सांगितलेलं. कर्म तर करणंच आहे, ते प्रत्येका जन्माला आल्यानंतर कौशल्य प्राप्तीनंतर करणंच आहे. परंतु ते करत असताना ते स्वतःसाठी न करता तुम्ही दुसऱ्यासाठी करायला सुरुवात केली आणि ते विसरायला सुरुवात केली. परमात्म्याला अर्पण करणे म्हणतात त्याला, तया स्वकर्म कुसुमांची वीरा आहे की नाही, सर्वात्मका ईश्वराचे म्हणतात ते त्या पद्धतीनं. तर हे केलेलं कर्म जे ते न बाधता त्याची तुम्हाला मला वेगळ्या पद्धतीने अनुभूती प्राप्त होते आणि ती निष्काम कर्माची असते. तुम्हाला माहिती आहे का, आता तो प्रकार आला आणि काही तुमच्यापैकी सिनियर मंडळी केला, ते तिकडे मायानं केलं असं. कशिल्यामध्ये वरण शिजत होतं पहिले आणि शिजत त्यात गोठा टाकत होते. का टाकत होते गोठा? नाही नाही, तर वरण जर खाल्लं ते वाताळ असल्यामुळे सगळ्याला करपट ढेकरे, त्यात गोठा टाकलं होत नव्हतं. तोच हा उतू जात नव्हतं, त्याचे डिफरंट पार्ट. पण त्याचं मूळ तत्व काय माहिती आहे का, त्याचं ते बाधायला नको. हे कर्म बाधतं त्याला अहंकार म्हणतात, त्याला आपण ऍसिडिटी म्हणतो आजच्या काळात. ते न बाधा करता गोठा जो टाका लागतो ना, तो हा योग आहे. परमात्म्याची आठवण ठेवून तुमचं कर्म जर तुम्ही करत राहिले तर तुमच्या कर्माला निष्कामता प्राप्त होते आणि निष्काम कर्म झाल्यानंतर तुम्ही त्या योगाकडे जाता. म्हणून परमात्म्याचा कायमचा योग प्राप्त करण्याकरता संसारातल्या गोष्टीचा वियोग करू नका. तो वियोग होणारच आहे, पण त्याला अशा प्रकारचं कन्व्हर्शन जे बदल जो आहे, ट्रान्सफॉर्मेशन जे ते करणं आवश्यक आहे. म्हणून गीतेचा मूलभूत आता क्रम जो आहे की नाही तो कसा लक्षात घ्या. ज्ञानयोग म्हणजे गीता लिहिताना आपण पहिले 6 अध्याय कर्मयोगाचे म्हणतो, नंतर भक्तियोगाचे म्हणतो, नंतर ज्ञानयोग. तसं नाही. रामसुखदासजी म्हणतात की पहिले गीतेचा क्रम जो आहे तो ज्ञानयोगाचा आहे. म्हणजे मूलभूत
मला नेमकं काय करणं आहे जाणणं आहे, मी काय करू शकतो हे जाणणं आहे, मी कशाकरता करणं आहे हे जाणणं आहे, आणि मग हे करत असताना कर्तव्य वगैरे या सगळ्या गोष्टी येतात ना, त्या सगळ्या जाणण्यामध्ये रेसिप्रोकलनेस, वडीलधाऱ्या माणसाची आवकाव करा, दिसल्यानंतर त्याच्या पाया पडा, ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानाच्या आहेत. पाया पडतो हे कर्म आहे, तर लक्षात घ्या फरक तुम्ही. म्हणून मूलभूत गीतेचा किंवा एकंदरच जीवनशैलीचा क्रम कसा असावा त्याबद्दल रामसुद्धाजी सांगतात की तुमचा माझ्या जीवनाचा क्रम जो आहे किंवा गीतेच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर पहिला मूलभूत ज्ञानयोग, जाणून घ्या, टू नो एव्हरीथिंग, परिस्थिती, सिच्युएशन, त्या सगळ्या गोष्टी जाणल्यानंतर मग अनुरूप निष्कामतेनं कर्मयोग, त्याला अनुषंगानं निष्कामतेनं तो कर्मयोग करणं आवश्यक आहे. आणि तो केल्यानंतर तिसरा जो आहे तो भक्तियोग तुम्हाला प्राप्त होतो की नाही होतो ती गोष्ट वेगळी, पण तिसरा भक्तियोग आहे. मग आजच्या काळामध्ये आपण भक्तीच्या बऱ्याच गोष्टी ज्या पाहतो त्या भक्तीच्या गोष्टीमध्ये सत्यता किती आणि पाखंड किती हे आपल्या लक्षात येईल. कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी, किंवा आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, हे म्हणणारे जे संत होते ना, किंवा स्वतःच्या मुलाला त्या दारामध्ये तुडवणारा कुंभार जो होता ना, हे संत जे होते ना, हे मूलतः त्यांचं स्वतःचं स्वत्व जाणून कर्मयोगात रत होते आणि ती भक्ती आपोआप होत होती. हा फरक आहे त्याला. भक्ती ही वेगळ्या प्रकारची अवस्था आहे. भक्ती ही शिक्के मारून, गंडे गेंडे घालून, डिझाईनचे कपडे घालून, ते मोरपिसा शर्ट आले आजकाल, याला भक्ती होती. भक्ती वेगळी आहे बरं का. पाहू ती भक्ती कशी येतं. हा, ज्ञानयोगाविना कर्मयोग शक्य आहे एखाद्या वेळेस. साधारणतः पोळ्या लाटायचं किंवा भाजी करायचं ट्रेनिंग कुठे घेतलेली नाही. आजकाल पुस्तक आले त्याचे, पण सामान्यतः घेत नाही. सुगरण बाया ते आपोआप करतात, आपण त्याच्या हाताला टेस्ट जे म्हणतात. म्हणजे ज्ञानयोगाविना कर्मयोग होऊ शकतो, पण म्हणजे अतिशय स्थूल मानानं, पण कर्मयोगाविना ज्ञानयोग होत नाही. कर्मयोगाविना ज्ञानयोग होत नाही. कारण मला काही जाण्याचं आलं तर मला बसायला पुस्तक घेऊन, म्हणजे व्यवहारातली गोष्ट ही अशी गोष्ट त्यात फक्त ज्ञानयोग तुम्हाला शक्तिपातामध्ये कर्मयोगापैकी प्राप्त होऊ शकतो बरं का. आता याच्यामध्ये भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग याच्यामध्ये एक वेगळा पुन्हा आणखीन फरक त्यांनी सांगितलेला आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्ही गोष्टी लौकिकातल्या आहेत. आता इथून भक्तियोगाचं महात्म्य सुरू करतो, कारण तो सगळ्यात वरती काय. तसा क्रम जर पाहिला तर ज्ञानयोग शेवटी क्रम जर पाहिला तर तसं नाही. भक्तियोग हा सर्वश्रेष्ठ अलौकिक आहे, त्या मानानं कर्मयोग आणि ज्ञानयोग हे लौकिकातले आहेत. कारण कर्मयोग हा क्षर म्हणजे नष्ट होणाऱ्या जगतासाठी करावा लागतो. आपण सुरुवातीला पाहिलं वाक्य ते की कर्मयोग हे आपल्याला जगताकरता करावं लागतं. ज्ञानयोग हा स्वस्वरूप जाणण्याकरता करावा लागतो, म्हणजे अक्षर जाणण्याकरता की माझ्यामध्ये नेमकं काय, हु आय एम, मी काय, मग मी कसं, म्हणजे हा त्याच्याकरता ज्ञान योग आहे की मी कसं वागायला पाहिजे, काय वागायला पाहिजे त्याच्याकरता, ते ज्ञानयोग झाला. पण भक्ती ही अलौकिकत्व याच्याकरता आहे की ती भगवंताकरता शरण्यतेच्या दृष्टिकोनातून होते. त्याच्यात आणखीन मोठेपणा असा आहे की ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग या तिन्ही योगामध्ये जर आपण भक्तियोग पाहिला तर भगवंताशी जर संलग्नित असेल शरण्य भावानं, तर परा आणि अपरा म्हणजे क्षर आणि अक्षर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या भगवंताच्या शक्ती आहेत आणि त्याच्या अंकित आहेत. म्हणून जो भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तो अलौकिक आहे, कारण त्याला कर्म आणि ज्ञान असलेल्या परा आणि अपरा किंवा अक्षर आणि अक्षर ह्या दोन्ही शक्ती ज्या आहेत त्या आपोआप प्राप्त होतात. किंबहुना त्याची आवश्यकता पडत नाही. म्हणजे त्याचा भगवंताशी द्वैतवाद जो राहत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून कर्मयोग आणि ज्ञानयोगामध्ये नाही म्हटलं तरी काही प्रमाणात द्वैत आहे. ते द्वैत कसं आहे बघा, जड आणि चेतन, जगत आणि जीव, शरीर आणि शारीरी, ज्ञानाला आपण जाणतो ना आतला आत्मा, संत असंत, प्रकृती पुरुष, हे सगळं जाणता जाणता आपल्याला काही ना काही द्वैत त्याच्यामध्ये सापडतं. परंतु अद्वैतामध्ये परिपूर्ण याचा आविष्कार असलेला भगवंत जाणणे हे भक्तीचं मुख्य लक्षण. म्हणून
क्रमामध्ये ज्ञानयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग असा क्रम गीतेमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याची एक दाखला देताना रामसुदासजी एक वेगळी गोष्ट सांगतात. गीतेमध्ये 7वा अध्याय, 9वा अध्याय, 15वा अध्याय, नंतर 10व्या अध्यायाचा आरंभ आणि 8व्या अध्यायातील 56 ते 66 पर्यंतचे जे श्लोक आहेत, त्या श्लोकामध्ये भगवंतानं अर्जुन उवाच शब्द न येऊ देता पूर्णपणे स्वतःचं स्वरूप आणि अस्तित्व आणि सर्वांचं प्राप्तव्य सांगितलेलं आहे. आता हे आपल्याला प्रवासामध्ये सापडेल हळूहळू. हा त्यातला एक महत्वाचा भाग. आता जी एक आपल्या अनुषंगानं एकारलेपणाची, सांप्रदायिकतेची, तुमच्यापेक्षा आम्ही मोठे, गर्व से को हम हिंदू आहे वगैरे वगैरे ह्याच्या गोष्टी सुरुवात, त्याचं कारण त्यांनी सांगितलं. त्याचं कारण काय होतं? कर्मामध्ये गीतेच्या निरूपणाचं वैशिष्ट्य त्यांनी जे सांगितलेलं आहे की गीतेच्या निरूपणाचं वैशिष्ट्य की कर्मयोगामध्ये ज्ञान आणि भक्ती हे अनुस्यूत आहेत. ज्ञानयोगामध्ये कर्म आणि भक्ती अनुस्यूत आहे आणि भक्तियोगामध्ये कर्म आणि ज्ञान अनुस्यूत आहे. याचं उदाहरण मी एक सिंपल गोष्ट तुम्हाला सांगितली होती मागे एकदा आपण चर्चा झाली. भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात की मी तुझ्यावर कृपा करतो, फक्त माझी कृपा तुला 5व्या ठिकाणी भेटेल. 5व्या ठिकाणी म्हणल्यानंतर मग आम्ही ते भगवंताचं सगळं करू, त्यांना सगळं करायला पाहिजे असं म्हणतो. मग 5व्या ठिकाणीचा अर्थ काय? तर ते म्हणतात भक्ती, ज्ञान, कर्म आणि काळ हे जर तू योग्य पद्धतीने केलं तर मी तुला कृपा करतो. मग त्याची कृपेची गरज काय राहते? आता एक गोष्ट लक्षात घ्यायची. भक्ती म्हणजे काय की आपण 10व्या वर्गात, 11व्या वर्गात, 12व्या वर्गात पोराला तुला काय व्हायचं? मग तुम्हाला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, मला शिक्षक व्हायचं, मला प्राध्यापक व्हायचं. म्हणजे त्याचा ॲटिट्यूड जो असतो की नाही, तो त्याचा स्नेह असतो त्या गोष्टीकडं, ती आंतरिक भावना असते, त्याला भक्ती म्हणतात. मग त्याच्या तसे मार्क पडल्यानंतर, त्यांना प्रयत्न केल्यानंतर तो गेला तिकडे गेल्यानंतर तो काय प्राप्त करेल? ही बिकम स्पेशलाइज इन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट, ज्ञान. मग ते ज्ञान झाल्यानंतर काय वाटत झाला नाही, MS चालना लागणं कामाला नाही. फेलोशिप, कायची फेलोशिप करतो? लॅप्रोस्कोपी, फॅको सर्जरी. म्हणजे जे मला ओढ होती भक्ती, जे मी ज्ञान घेतलं, ते ज्ञान घेतल्यानंतर मग माहिती झालं पण लगेच करायचं कसं कर्म, ती झाली फेलोशिप. म्हणजे सगळं झालं, मी तयार झालो, सगळं दवाखाना टाकला, पण इथं लगाचे पहिले 10 डॉक्टर बसेल तसे. म्हणजे काळ सोयीचा नाही म्हणून ते म्हणतात सर्वे करा, कुठं प्रॅक्टिस टाकायची. मग ज्या ठिकाणी कोणी तिथे जाऊन बसा, म्हणजे काळ सोयीचा आहे. आणि मग ते तुम्हाला बदबद पेशंट भेटले, तुम्ही चांगले केले, वाईट केलं, खूप पैसा मिळाला, आणि मग देवा तुझी कृपा आहे. कायची कृपा आहे? सगळं कोण केलं? भगवंत फार शातीर आहेत. ते शातीर काय आहे त्याचं पुढे त्याने दिलेलं आहे की बुवा 3-4 गोष्टी जर तू जमवशील ना, मी त्यावर कृपा करतो. काय कृपा करतो तू? तोपर्यंत आम्ही करूनच घेतो. याचा अर्थ तुमच्या प्रत्येकाच्या अंतर्यामी त्या भगवंतानं अशा प्रकारच्या सुप्त वस्तू दिलेल्या आहेत की त्याचा तुम्ही जर विकसन, उन्नयन जर केलं पॉझिटिव्हली, विधायक पद्धतीनं, तर तुम्ही नरकरे करणी तो नरका नारायण होय, तुझ्यात तूच ते उगव. जसं त्या प्रत्येक बीजामध्ये पूर्ण वटवृक्ष सामावलेला असं, तसं तुझ्यामध्ये मी सामावलेला आहे. हा भगवंताचा सगळ्यात मोठा चिदिलासाचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये. म्हणून प्रत्येक योगामध्ये दुसरे 2 योग गौण पद्धतीनं हे असतात. म्हणून साधकाने, आता ही महत्वाची गोष्ट आहे, साधकाने कोणताही योग केला तर त्याला 3ही योग प्राप्त होतात. आणि म्हणून भक्ती भगवंत आहे, परापरा जर मिळत असलं तर साधकाने आपल्या मताचा आग्रह न ठेवता इतरांच्या मताचा आदर ठेवून त्याच्या मताचं खंडन किंवा निंदा करू नये. ही आपल्या सामान्य माणसासाठी गोष्ट लक्षात ठेवणार. नाही तर आमचं तुमच्यापेक्षा चांगलं आहे, तुमच्यापेक्षा आमचं चांगलं आहे, आमच्याकडे पहा मस्त सकाळी गरमागरम खायला भेटतं. तू खायला गेला का? खायला गेला का म्हणून त्याला फक्त ध्रुवानं केलेली साधना पाहायला सांगायची भागवतातली. कशा कशा पद्धतीने त्यांना अन्न सोडलं, पाणी सोडलं, मग गवतच खात होता, किती दिवसात खात होता. म्हणजे हे जे आहे ना, हे कंपॅरिझन सोडायला. खंडन करणाऱ्याला ते म्हणतात कदाचित, आता ही महत्वाची गोष्ट आहे, खंडन करणाऱ्याला कदाचित तत्वज्ञान म्हणजे ज्ञान प्राप्तीमुळे मुक्त अवस्था प्राप्ती होईल एखाद्या वेळेस, परंतु परम भक्तीची म्हणजे समग्रतेची प्राप्ती होणार. वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक संताला कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, हा जो शब्द आपण वारंवार वापरून राहिलो ते महत्वाचं आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. तुम्ही इथं कोणाचा मत्सर केल्यानंतर देव तुमच्याकडे पहिला असायला भाग नाही. हा, तुम्ही ज्ञानात श्रेष्ठ व्हाल, तुझ्या उपाधीनं श्रेष्ठ व्हाल,
समाज मान्यता प्राप्त होईल सगळ्या दृष्टिकोनात, तुमच्या मागं पुढं सगळ्या प्रकारची लगबग राहील, परंतु भक्तीमध्ये तुमची शून्यता होईल. कारण काय, त्या भगवंतापासून तुमचं स्थान तुम्ही या निंदेमुळं टीकेमुळं वेगळं द्वैतामध्ये टाकलं. त्याच्यामुळे त्याचा योग जो होता संयोगामध्ये वियोगामध्ये आपण जाऊ. म्हणून गीतेच्याबद्दल त्यांचं एक फार महत्त्वाचं, त्यांच्या परिशिष्टाचं शेवटचं जे टाकलेलं त्यांनी वाक्य ते महत्त्वाचं आहे. ते म्हणतात गीतेमध्ये जितका भाव भरला आहे तितका बुद्धीत येत नाही. जितका बुद्धीत येतो तितका मनात उतरत नाही. जितका मनात उतरतो तितका सांगता येत नाही, आणि जितका सांगता येतो तितका लिहिता येत नाही, आणि जितका सांगता लिहिता येतो तितका आचरणात येत नाही. हे आपल्या सरकारी स्कीमसारखं आहे. वरतून 1 रुपया पाठवला, खाली 15 पैसे येतात. तर सरकारी स्कीम आणि ही स्कीम सारखीच आहे बरं का. म्हणून इकडं दरवर्षी आमचं पीक कर्ज माफ करा, तसं गीता वारंवार वाचा, ज्ञानेश्वरी पारायण करा. कारण काय, ही भानगड त्याच्यात. पुन्हा मी वाचतो गीतेमध्ये, किंबहुना तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये खूप भाव भरलेला आहे. तो भाव जो आहे तो बुद्धीमध्ये उतरत नाही. बेसिक अंडरस्टँडिंगच होत नाही पहिली गोष्ट. नेमकं गीतेला काय म्हणायचं, ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी काय म्हणतात, कशा अंगाने म्हणतात, हेच मुळात समजत. समजलं, बुद्धीत आलं तरी ते मनात उतरत नाही. मी करावं नाही करावं. कारण काय माहिती का, आपण पाहिलं जीवन प्रेरणा मनात असते. मला मनापासून ते करायचं नव्हतं म्हणजे काम बिघडलं. बरोबर आहे की नाही. म्हणजे बुद्धीत असलं तरी मनापासून करायला ते बिघडतं. असं म्हणून बुद्धीत ते मनात आलं नाही तरी बिघडतं. आणि तितकं मग मनात आलं ते एक्सप्रेस करणं सुद्धा कठीण असतं. म्हणजे आता रामसुखदास लिहित होते, त्यांना सांगायचं याच्यातून हे सांगायचं आहे की त्यांनी या साधक संजीवनीचे अनेक संस्करण काढले. त्याच्यामध्ये वापरताना त्यांनी संवंत वापरलेलं. आपण जसं तेव्हा इसवी सन शके आणि संवंत आपल्या पुढे चालतो. शके 78 वर्ष आपल्या मागे, म्हणजे आज 2026 आहे की नाही, तर 78 वर्ष मागे म्हणजे शके, आणि 57 वर्ष पुढं म्हणजे संवंत. तर त्यांनी याचं लिखाण कसं कसं केलं, आणि ते लिखाण केल्यानंतर त्यांना प्रत्येक त्याची अनुभूती कशी वेगळी होत गेली त्याचं एक्सप्रेशन इथं आहे. आणि ते म्हणतात त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक साधक संजीवनीच्या नवीन संस्करणामध्ये मी माझी पहिली गोष्ट जर काही खोडली असेल तर नवीन गोष्ट तुम्ही माना, कारण ती मला नव्यानं समजलेली आहे. गांधीजींचा सुद्धा हाच आग्रह होता. गांधीजी काय म्हणायचे की मी जे काही पहिले सांगितलं असेल पण आता मला त्यातला वेगळा अनुभव आला तर मी तर सांगितलं, तर मी जे नवीन सांगलं ते ऐका. ते खरं आहे. कारण काय माहिती आहे का, माणसाची प्रत्येकाची अंडरस्टँडिंग ही व्यक्ती सापेक्षतेनं, परिस्थिती सापेक्षतेनं, त्याच्या बुद्धीच्या एकंदर प्रगल्भतेच्या सापेक्षतेनं ती बदलत असते. नाही यार, त्या माणसाला मी फार वाईट म्हणत होतो, त्याच्याबद्दल माझ्याबरोबर मन कलुषित करण्यात आलं होतं, पण मी पाहिलं त्या माणसाचं वागणं तसं नाही, तो माणूस वेगळा आहे, मला अशा पद्धतीने निवडून आलं. म्हणजे मी काल एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट म्हणत असेल तर ती माझी स्वतःची त्यावेळेची वैयक्तिक धारणा तशी होती, पण नंतर मला परिस्थितीनं ज्यावेळेस मला वेगळं अंगल त्याला दिसला त्यावेळेस माझं मत त्याच्याबद्दल परावर्तित झालं. म्हणून रामसुखदासजी म्हणतात या पद्धतीनं की मी जे नवीन सांगेल ते तुम्ही लक्षात ठेवा आणि ते निश्चितपणे खरं आहे असं समजून चाला. आता आपण त्या मूळ गीतेच्या महात्म्याकडे येऊ. हे आतापर्यंत आपण रामसुखदासजींचं जे त्यांनी परिस्थिती जोडलं त्याच्याबद्दल पाहतो. आता गीता महात्म्यामध्ये प्रस्थानत्रयीचा वारंवार उल्लेख करतो आपण. प्रस्थानत्रयी नेमक्या काय? प्रस्थानत्रयीमध्ये सगळ्यात पहिले उपनिषद म्हणतो आपण, त्याला वेदांत म्हणतो. आणि उपनिषद वेदांत म्हणजे वेदाचा शेवटचा भाग म्हणल्यानंतर तो एकंदर विचारधारेचा वैदिक मार्ग आहे. वैदिक मार्ग हा परिपूर्ण आहे, अपूर्ण आहे, याच्यावर आपल्याला टीका करता येत नाही, व्यासपीठावरून आपला तो अधिकारही नाही. पण वैदिक मार्गामध्ये जे शास्त्र सांगतात त्या पद्धतीने लोक चालतात आणि त्या पद्धतीने चालणारी मंडळी जी असते त्यांना आपण सनातनी म्हणतो. तो शब्द जो आहे तो आजच्या काळामध्ये फार वाईट पद्धतीने वापरला जातो. सनातन म्हणजे पूर्वापार चालत आलेलं. वेद अपरुष्य म्हणतो म्हणजे काय की देअर वॉज नो पर्सन टू से. हे कोणी लिहिलं? जे कोणते लिहिलेच आहे, पण ते संकलन आहे, संपादन आहे. आता महर्षी वेद व्यासानं म्हणजे ते व्यवस्थित क्लासिफाय करून त्याचे 4 वेद तयार केलेले आहेत. म्हणजे त्याच्या आधीपासून आहे. म्हणजे जी गोष्ट
अनादी अनंत काळापासून म्हणजे सामान्य माणसाच्या कालगणनेमध्ये सापडत तेव्हापासून त्याला सनातनी म्हणतात. आजच्या काळामध्ये आजच्या याच्यामध्ये तो सनातनी शब्द आलेला तो वेगळ्या पद्धतीचा आलेला आहे. म्हणून उपनिषद हे वेदाचा शेवटचा अंग असल्यामुळे तो वैदिक मार्ग आहे आणि त्या पद्धतीने चालणारी मंडळी सनातनी अशा पद्धतीची असते. दुसरा भाग जो आहे तो त्यातला आहे ब्रह्मसूत्राचा. ब्रह्मसूत्र जे येतं ते दार्शनिक मार्ग म्हणतात त्याला. ब्रह्मसूत्र दार्शनिक मार्ग आहे. म्हणजे हे वेद वगैरे सगळे असताना सुद्धा इतर दर्शनशास्त्र निर्माण झालेत. काहींनी वेगळ्या वाटा जीवनाच्या किंवा साधनेच्या सुलभीकरणाकरता शोधल्या. त्या सर्वाचं जिथं संकलन त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात. आणि तिसरा मार्ग त्यातला भगवद्गीतेचा, त्याला खऱ्या अर्थानं स्मार्त मार्ग म्हणतात. स्मार्त आपल्याला तो नेहमी प्रकार येतो ना, स्मार्त एकादशी कोणती आणि भागवत एकादशी कोणती, ती बघू आपण आता पुढं. स्मार्त या शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे शास्त्रामध्ये की श्रुती, स्मृती, पुराण या ग्रंथांना किंवा शास्त्रांना प्रमाण मानून अद्वैत तत्वज्ञान मानणारा वर्ग, त्याला स्मार्त म्हणतात. आता या स्मार्त मार्गामध्ये जे आहे ना, ते एक देवतांचं पंचायतन आहे. म्हणजे आता याच्या पलीकडे आपल्याला जाता येईल ना, पंचायतन देवतांचं. देवताच्या पंचायतनामध्ये एका घरातले 3 जण घेतलेले आहेत तिथं. शिव, देव म्हणजे पार्वती आणि गणपती, एका घरातले 3. म्हणजे कोणाची झाली पार्टी, आणि 2 कोणते राहिले, विष्णू आणि सूर्य. ते पंचायतन ध्यानात ठेवा. या पंचायतनाची आणि या स्मार्त अशा तत्वज्ञानाची मांडणी जी आहे आपल्या भारतामध्ये आदि शंकराचार्यांनी केलेली. आता फरक लक्षात घ्यायचा. आता आपण भागवत एकादशीकडे. आता हे सगळं असताना याच्यामध्ये स्मृती आणि पुराण हे तिन्ही आले. आता पुराण आल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना, त्या पुराणातल्या कथांचा, रूपकांचा मॉरल ऑफ द स्टोरी लक्षात न घेता बरेच लोक नुसती कथा म्हणून घेतात. त्याच्यामुळं सामान्यपणे ऐकणाऱ्या आजच्या व्हाईट कलर लोकांना ते थोतांड वाटते. बरोबर आहे. त्याच्यामुळे शंकराचार्यांनी हा निवडलेला मार्ग जो आहे स्मार्थचा, तो लोकांना थोडासा वेगळेपणानं वाटतो. पण त्याची पार्श्वभूमी जर तुम्ही पाहिली, मी मध्यंतरी ठाणे उपासना केंद्राकरता याच्यावर बोललो होतो विवेक चुडामणीवर, तेव्हा मी तिथं हे मांडलं होतं आदि शंकराचार्य. तर आदि शंकराचार्य हे अशा जॉईंटवर होते की त्या काळामध्ये आपल्या मूलभूत संस्कृतीला अनेक प्रकारच्या वेगळ्याचा धक्का बसलेला होता. तुम्ही जर विवेक आदि शंकराचार्य चरित्र जर वाचलं तर त्यांच्या गावापासून म्हणजे केरळच्या कालडीपासून तर इकडे बद्रीनाथ केदारनाथ पर्यंतच्या प्रत्येक मंदिरातील जे काही देवता किंवा तिथल्या ज्या काही सगुण मूर्ती असतील त्या सगळ्या उपटून बाहेर फेकलेल्या होत्या. स्वतःच्या गावातल्या मंदिरापासून तर बद्रीनाथ केदारनाथ पर्यंतच्या सर्व मंदिरातील मूर्त्यांची स्थापना जी, इवन पशुपतीची सुद्धा, ही आदि शंकराचार्यांनी करेल. मग ते करत असताना त्यांना असं डिस्क्रिप्शन केलं का आपल्याला हेच मंदिर चालतं तेच चालत नाही. म्हणून त्यावेळेची लोकभावना मनात लक्षात घेऊन सर्वांना सगळ्या प्रकारची उपासना करता यावी म्हणून पंचायतन आहे, हे लक्षात घ्या. त्यांना तसा एकरलेपणा करता येत नव्हता. हे चरित्र न वाचता आपण लय फटाके मारत असतो त्याच्यावर, त्याला अर्थ नाही काही. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो मी भारतीय धर्माशी बोललो होतो. हा जो म्हणजे दशग्रंथी नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे हे जे मी भारतीय आबाने सांगितलं होतं, ते जे सगळे जे पंथ आहेत त्याची निर्मिती सुद्धा आदि शंकराचार्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये गिरी, पुरी, भारती, वन, बन, पर्वत, सागर, आश्रम आणि एक त्याच्यामध्ये एक आणखीन एक काहीतरी असं, असे 10 नाव आहेत. अरण्य. आता हे तुम्ही नाव जर पासाल, वन, बन, पर्वत, सागर, गिरी, पुरी, भारती, अरण्य आणि आश्रम, हे सगळे काय माहिती आहे का, हे त्या काळामध्ये सगळी मंडळी जी होती ही त्या काळात असे काही म्हणजे शहर वसलेले नव्हते. मग त्या समाजातील त्या ठिकाणी जमा झालेल्या लोकसमूहाला
काहीतरी एक प्रकारची युनिटी, एकत्रीकरण होऊन त्यांनी काहीतरी उपासना करावी म्हणून काही ठिकाणी शिव, काही ठिकाणी पार्वती, काही ठिकाणी गणपती, काही ठिकाणी सूर्य, काही ठिकाणी विष्णू, ही व्यवस्था केलेली. म्हणजे फार मोठा सोशल रिफॉर्मचं काम देणं 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये आधी शंकराचार्य गेले. पण लोकांची अडचण काय झाली माहिती आहे का, ते वाचले नाही त्यांनी, आणि म्हणून ते फटाके आहेत सगळे. की त्यांनी कसं काय सांगितलं बा आपल्या देश काही घेत जाते. आपण स्मार्ट शब्दाकडे आलो. मग हा स्मार्ट जो हा 5 लोकांना सांगतो, पण आपली आता जी भानगड आहे आपण कॅलेंडर पाहतो, मग एकादशी कोणती धरायची? आपली भागवत एकादशी, आपलं ते लाल भडक पताका. तर त्या स्मार्टमध्ये असा फरक आहे की अरुणोदय म्हणजे सूर्योदयापासून जी असते ती स्मार्ट, आणि अरुणोदयापासून जी असते किंवा रात्रीपासून जी असते ती भागवत एकादशी. मग आता त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन असं केलं, ज्ञानेश्वर महाराज इकडचे महाराष्ट्रातल्या मातीतले होते, आणि इथे आराध्य दैवत पंढरीचं पांडुरंग होता, आणि इथे गीता तत्वज्ञानाचं ज्ञानेश्वरमध्ये रूपांतर झालं, आणि ते सामान्य माणसाला सगळ्या प्रकारे आधार द्यायसाठी होतं. हा फरक महत्वाचा लक्षात घ्या, आधार देण्यासाठी होतं. आणि ते आधार देत असताना त्यांनी भारतभरातल्या सगळे आदिम जमातील सुद्धा आधार दिला, जंगलातल्या राहणाऱ्या त्याच सगळे. अरण्य नाव त्याच्याकरता आहे, आश्रम नाव त्याच्याकरता आहे, वन पर्वत गिरी हा रामानंद सागर वगैरे त्यातलेच सगळे. त्यानं हिमालय ते रामायण सिरीज तयार केले, ते रामानंद सागर तिथले, बरं का. ही सगळी मंडळी जशी त्यांनी हे केली, तसे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्याच प्रकारे ज्या पद्धतीने तिकडे तिथपासून इथपर्यंत मूर्त्या उघडून टाकलेल्या होत्या की नाही, त्याच पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वराच्या जन्माच्या किंवा त्याच्या आयुष्य काळात होती. मलिक काफूर पोहोचला होता तिथपर्यंत. म्हणजे इसवी सन 1000 पासून तुमची आमची ही संस्कृती लयास चालली होती. आणि मग लयास जाणारी संस्कृती, बेहाल झालेला समाज, लक्तर निघलेली पूर्ण हे जे आहे समजा ती रचना, तिला कशा दृष्टीने एकत्र आणता येईल त्या दृष्टिकोनातून जीवन जगण्याचं, जीवनाशी लढण्याचं, आपल्या स्वतःच्या असलेल्या अतिशय थोडशा शक्तीनं जर आधारभूत द्यायचा असेल तर त्याला गीता तत्वाचा आधार दिला ज्ञानेश्वरी स्वरूपात. आणि भागवत संप्रदायाची जी मूल पीठिका आहे पंढरीच्या पांडुरंगाची, तिचं पुनरुज्जीवन, तिचं संवर्धन आणि तिला वर्धिष्णू करायचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं. ज्ञानदेव रचिला पाया की भागवत एकादशी, हा फरक आहे महत्त्वाचा. असो, उपनिषदांचा मार्ग, वैदिक मार्ग त्यांना सनातनी म्हणतो. त्याच्यामध्ये उपनिषदामध्ये म्हणजे सगळ्या याच्यामध्ये मंत्र आहेत, आणि ते म्हणणारे लोक जे असतात ते अधिकारी असतात. अधिकारी याच्याकरता गजानन महाराज याच्यामध्ये तुम्हाला माहिती येते की तेलंगी ब्राह्मण शब्द चुकवला, असं चालत नाही. म्हणजे तिथपासून आ सेतू हिमाचल सारखाच शब्द आला पाहिजे, अधिकारी माणसानं म्हणावं. दुसरा प्रकार जो आहे ब्रह्मसूत्राचा, दार्शनिकाचा भाग आहे, त्यात विद्वान आहेत सगळ्या प्रकारचे, विद्वत्ता असणारे, कारण त्यांनी स्वतःचा एक मार्ग तयार केला, त्यांना दार्शनिक म्हणतात, बरं का. एक अतिशय सुंदर पुस्तक आहे प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं, देशोदेशीचे दार्शनिक, दर्शन मांडणारे. आपलं सुद्धा जीवन दर्शन आहे. वी ऑल आर कन्सिडरिंग अप्लाइड पार्ट ऑफ दिस टेक्स्ट. आपल्या जीवनामध्ये काय अप्लाय करता येतं? दर्शन. दर्शन म्हणजे यातलं आपल्याला नेमकं काय दिसतं? तुम्हाला सांगा, आरशामध्ये पाहताना आपण काय पाहतो सगळ्यात? नाही, चेहराच पाहते माणूस, बाकी पाहतच नाही कसं येतं. त्याला दर्शन म्हणतात. म्हणजे तितकंच पाहणे. आणि देवाच्या मंदिरात गेल्यानंतर दर्शन घ्यायला डोळे बंद, गमतीचा भाग सोडून द्या. तर दार्शनिक जे येतं त्यांचं जे आहे त्याच्यामुळं ब्रह्मसूत्र शब्दाचं सूत्र म्हणजे त्यांनी त्यांची फिलॉसॉफी सूत्ररूपानं मांडलेली. सूत्र जे आहे येतं आमच्याकडे त्याला मेडिकल याच्यामध्ये सिंड्रोम म्हणतात. सूत्रामध्ये काय असतं, 4-5 गोष्टी असतात तेव्हा ते सूत्र सिद्ध होतं. म्हणून तुम्ही आचार्यांचं सूत्र जर पाहता तुम्ही लक्षात येईल, ब्रह्मसूत्रावर त्यांनी टीका केलेली सूत्र. आणि भगवद्गीतेमध्ये येतं श्लोक, परंतु भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाला मंत्राची शक्ती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून भगवद्गीता जी आहे ही स्मार्ट मार्ग, त्याचबरोबर भागवत मार्ग सांगणारी असल्यामुळे ज्ञानेश्वरांची ती सर्वसामान्यासाठी आहे. तुम्ही आम्ही अधिकारी आहे का? नाही. तुम्ही आम्ही विद्वान आहे का? आपला असला अहंकार आपल्याला काढून ठेवावा लागेल. तो आपण सर्वसामान्य आहोत. या सगळ्या तुकड्या तुकड्यांना आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठेतरी सुधारणा करायची आहे. आणि ती सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला भगवद्गीता, पर्यायानं ज्ञानेश्वरी आपल्याला समजणारी, पण ही सर्वांसाठी ज्यावेळेस आहे त्यावेळेस या तत्वाचं श्लोक जो आहे तो आपल्या दृष्टिकोनातून मंत्रच आहे. या तत्वातला प्रत्येक श्लोक जो आहे तो आपल्यासाठी सूत्रच आहे.
अशा पद्धतीने आपल्याला पाहावं लागेल. भगवद्गीता ही त्या दृष्टिकोनातून परिपूर्ण. उपनिषदाचं दोहन करून म्हणजे त्या मंत्राचं सर्व शक्ती आपल्यामध्ये घेऊन, ब्रह्मसूत्राचे सर्व सूत्र जे त्याचा सुद्धा अर्थ म्हणतो आपण, तो घेऊन प्रत्येक श्लोकामध्ये तशा प्रकारचा जिवंतपणा, तशा प्रकारचा प्रवाहीपणा आणि तशा प्रकारचा आपण म्हणतो उपयुक्तता ही ज्या ग्रंथामध्ये भरेल त्याला गीता म्हणतात. भगवद्गीता याच्याकरता आहे. म्हणून आपल्या कल्याणाची अभिलाषा असणारा कोणताही व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये परमात्म तत्वाला प्राप्त करू शकतो. हे या गीतेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. असूनी संसारी जिव्हे वेगळे हे म्हटले त्यांनी. आणि व्यवहारात राहून या परमार्थाची आपल्याला जी सोय घ्यायची आहे ती सोय घेत असताना आपल्याला गीता तत्व जे आहे ते अशा वेगळ्या अंगानं आपल्याला पाहावं लागेल. पुढच्या एका कथानकापासून आपण याची सुरुवात करू. तर आज कन्क्लुजनमध्ये फक्त आपण गोष्ट लक्षात ठेवा, स्मार्त आणि भागवत. स्मार्त जे आहे ती त्यावेळेची आवश्यकता का होती म्हणून आपण वाचत चला बरं का. त्याच्यामुळं एक नाव आधी शंकराच्या काळात प्रच्छिन्न बुद्ध, म्हणजे आपल्या या संस्कृतीला त्या काळामध्ये बुद्ध तत्वज्ञानाला ग्रासलं होतं असं म्हणून नाही चालणार. परंतु महाभारताच्या आत्यंतिक क्रूर अशा याच्यानंतर, नरसंहारानंतर माणसाला माणूस म्हणून ओळखण्या दृष्टिकोनातून महात्मा गौतम बुद्धांनी मानव हा केंद्रबिंदू धरून तत्वज्ञान मांडलं. त्यांचं तत्वज्ञान सगळीकडे पसरलं. तुकडोजी महाराजांच्या त्या रामगीतेमध्ये फार सुंदर ओवी आहे, हाती न धरता तलवार बुद्ध राज्य करी जगावर, कारण एक प्रचार प्रभावशाली, अशी ओवी ती. तर जगभरामध्ये आता त्याच्यामध्ये एक विरोधाभास फक्त सांगून मी थांबणार आहे. अशोकांनी बुद्ध धर्म स्वीकारला, तलवार सोडली ती का हे माहीत नाही लोकांना. म्हणजे क्षत्रियत्वाचं पालन करणे आवश्यक आहे, पण शांतता ठेवणं आवश्यक आहे. म्हणून ज्या ज्यावेळी वाजपेयींनी ज्यावेळेस आपलं हे केलं, तो परमाणूचा स्फोट केला, त्यावेळेस काय म्हणलं, जगाला युद्ध नाही बुद्ध पाहिजे. पण बुद्ध हा नुसता एकांगी नव्हता, शक्तीनं परिपूर्ण होता. अशोकाच्या हातात तलवार होतीच बुद्ध धर्म स्वीकारला तरी. कारण तुम्ही जर ती तलवार सोडसाल, क्षत्रियत्व सोडसाल, तर तुमचा पुन्हा अर्जुन होईल. तसं चालत नाही. म्हणून त्या प्रकारच्या एका तत्वज्ञानानं हा भारतखंड ज्यावेळेस पूर्णपणे व्यापलेला होता. पण प्रत्येक तत्वज्ञानामध्ये काही दिवसानंतर, जसं आता संप्रदायाला काय झालेलं सध्या, पाकिट, मोठेपणा, अहंकार, तर अशा प्रकारचा एक म्हणजे जो आहे ना विकृत भाग घुसत असतो. तसा घुसता घुसता लोकल संस्कृतीची इतकी अडचण झाली, कारण बुद्ध धर्माला राजाश्रय होता. आणि त्या राजाश्रयामुळे तिथपासून कालडीपासून तर वरपर्यंत सर्व मंदिराची विटंबना झालेली होती. आणि ती विटंबना जी आहे ती झालेली असल्यामुळं कोणाला त्याच्या स्वतःच्या आवश्यकतेनुसार जी उपासना, मूळ आपण काय म्हणतो सगुण महत्वाचं आहे ना, ती करण्याची सुद्धा कुठं व्यवस्था आलेली नव्हती. आणि त्या व्यवस्था जी आहे ती शंकराचार्यांनी तिथपासून इथपर्यंत केली. म्हणून त्यांनी पंचायतन लावलं. म्हणून त्यांनी ते दशग्रंथी जी किंवा ते हे व्यवस्था केली ती त्याच्याकरता केली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तीच गोष्ट केली की तुम्हाला धरून ठेवावं लागेल. रात्र किती वैरागी असली तरी हे धरून ठेवा. हे धरून ठेवलं तुम्ही की तुम्हाला हे बरोबर तारू भाऊ सांगण्याच्या पार घेऊन असो. गीतेच्या महात्म्याला आपण तिसऱ्या भागात सुद्धा जाऊ. या ठिकाणी मी शब्दाला विराम देतो. कुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानस्वरूप श्री वेदव्यास नारायण महाराज की जय. जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्य महाराज की जय. विश्वगुरु श्री गोरक्षनाथ महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. कुंडली गवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सब शिवाजी महाराज की जय. सब संतन की जय.